भारतभूच्या मुकुटातील एक हिरा निखळला होता. विश्वाला करुणी प्रकाशित आज प्रज्ञा सूर्य मावळला होता. होय मित्रांनो, आजचाच दिवस 6 डिसेंबर 1956चा, जेव्हा महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाले होते. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 7 डिसेंबर 1956ला मुंबईतील चैत्यभूमीवर लाखोच्या जनसमुदायाच्या साक्षीने त्यांचे अंतिम संस्कार करण्यात आले. मित्रांनो, येणाऱ्या पिढ्यांना बाबासाहेबांचे प्रचंड कर्तृत्व आणि असामान्य विचार कळावेत म्हणून संपूर्ण भारतात आजच्याच दिवशी बाबासाहेबांना अभिवादन केले जाते. त्यांच्या विचारांचे स्मरण केले जाते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे काळाच्या अविरत प्रवाहात जन्मलेले एक अलौकिक युगपुरुष, ज्यांनी आपल्या कर्तृत्वातून काळाच्या प्रवाहालाच कलाटणी दिली. हजारो वर्षापासून दारिद्र्य, शोषण आणि अज्ञानाच्या अंधकारात खितपत पडलेल्या माणसांना सन्मानाने जगायला शिकविलं. स्वतः दिव्याप्रमाणे जळून या माणसाचे आयुष्य प्रकाशित केले. मित्रहो, बाबासाहेबांचे आयुष्य एक धगधगती यज्ञकुंडच. त्यांच्या संपूर्ण आयुष्याला एका शब्दात सांगायचे म्हटले तर तो शब्द म्हणजे संघर्ष. संघर्ष शिक्षणासाठीचा, संघर्ष सन्मानासाठीचा, संघर्ष सामाजिक जागृतीचा आणि संघर्ष संविधान निर्मितीचा. 6 डिसेंबरच्या दिवशी या संघर्षाला पूर्ण विराम मिळाला नाही, तर बाबासाहेबांचा हा संघर्ष अमर झाला. क्रांतीच्या, परिवर्तनाच्या आणि सुधारणेच्या वाटेवर चालणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी तो संघर्ष दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करीत राहील, दूरस्थ शिखराप्रमाणे प्रेरणा देत राहील. आजच्या दिवशी या प्रज्ञा सूर्याला आठवताना आपण आपल्यालाच हा प्रश्न करायला हवा की त्यांच्या स्वप्नातील देश आपण बनवू शकलो आहोत काय? स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यावर आधारित समाजाची बाबासाहेबांची प्रतिज्ञा प्रत्यक्षात उतरली आहे काय? जात, धर्म आणि समुदायाच्या पलीकडे बघण्याची जी दृष्टी संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेब आपल्याला देऊन गेलेत, ती आपण अंगीकारली आहे काय? प्रश्न थेट आहे, प्रश्न बिकट आहे, परंतु करुणा आणि शांतीचे प्रतीक असलेल्या भगवान बुद्धांच्या या कर्मभूमीत, या भारतभूमीत या माणसांना उत्तर असाध्य नाहीत. आज पर्यावरण बदल, धार्मिक तेढ, व्यसनाधीनता, बेरोजगारी, स्त्रियावरील अत्याचार, भ्रष्टाचार अशा अनेक समस्यांनी राष्ट्राला व्यापले आहे. या प्रश्नांची उत्तरे शोधणाऱ्या माणसांना बाबासाहेबांचा शिकार संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्रच दिशा दाखवू शकतो. यावर माझा ठाम विश्वास आहे. या देशाच्या संविधानावर पूर्ण विश्वास असलेल्या, आपल्या हक्कांच्या प्रती जागरूक आणि कर्तव्यांच्या प्रती जबाबदार असणाऱ्या, न्याय, समता आणि बंधुता या मूल्यावर विश्वास असणाऱ्या सदृढ समाजाची जेव्हा आपण निर्मिती करू, तीच या महामानवाला खरे अभिवादन असेल असे मला वाटते. शेवटी एवढेच म्हणेन, पुस्तकाच्या मशाली हातात घेऊन अज्ञानाच्या काळोखाशी समर असतात. मोठी माणसे गेली तरीही त्यांचे विचार मात्र अमर असतात. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.